WHO नुसार ओबेसिटी हे डिसीज म्हणून जेव्हा हे विस्थापित झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याला ट्रीटमेंट सुद्धा अवेलेबल आहे. ट्रीटमेंटच्या मार्गामध्ये सर्वात महत्वाचं काही असतो तो डाएट आणि एक्सरसाइज, जे कोणाला सुटत नाही. तुम्ही कोणतीही ट्रीटमेंटसाठी पद्धत वापरा, लठ्ठपणासाठी डाएट एक्सरसाइज हे सर्वातला कंपल्सरी प्रकार आहे. त्याच्यामध्ये बलून थेरपी, बेरियाट्रिक सर्जरी असे प्रकार पण आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः आता जे सर्वत्र सेलिब्रिटी वगैरे किंवा सोशल मीडियावर आपण बघतो की वेट लॉसचे इंजेक्शन सुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये GLP नावाचं एक इंजेक्शन आहे. त्याचे मल्टिपल ब्रँड आहेत. इंटरनॅशनल ब्रँडमध्ये तुमचं मंजारो सांगा, वेगोवी सांगा, आता इंडियन ब्रँड सुद्धा आलेले आहेत. लठ्ठपणाचे इंजेक्शन हे सध्या मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात चालू आहेत आणि हे एक मेजर पार्ट लठ्ठपणा कमी करण्यासाठी बरेच पेशंट डॉक्टरांकडून इंजेक्शन चालू करत आहेत. तुम्हाला मी तो इंजेक्शनचा एक माझ्याकडे सॅम्पल आहे तो दाखवणार आहे. एक अशी पेन असते, त्याच्यामध्ये 4 डोस असतात. हे एका महिन्याला एक पेन घ्यायची असते. याच्यामध्ये कसं असतो, तुम्ही बघत असाल तर इथे लोडेड डोस असतं. प्रत्येक कंपनीचा पर्टिक्युलर डोस असतो. त्या डोसच्या नुसार आपण काय करतो, पेशंटला सांगतो की हे सुई असते इकडे अशी लावलेली छोटीशी असते, इन्सुलिन सारखं आपल्याला घरच्या घरी घ्यायचा असतो. स्वतःच आपण घरी घेऊ शकता. आपण थोडंसं स्पिरिटनं पोटावर किंवा मांडीवर साफ करून घ्यायचं आणि ह्याला चार्ज करायचं. चार्ज करून सर्व गोष्टी एका व्यवस्थित ठिकाणी आलं तर आपण थोडीशी हवा काढतो त्याच्यातून. थोडंसं बाहेर गेलो त्याच्यानंतर आपण पूर्ण पुश करतो. त्याच्यावर डोसचं मार्क येतो खाली इथे. डोसचं मार्क आलं किती डोस आहे. सपोज ह्या इंजेक्शनचं 0.25 असा डोस आहे. मग आपण ते क्लीन करून असं पिंचमध्ये आपलं पकडायचं आणि पुश करायचं असतं. पुश केल्यानंतर काय हे शरीरामध्ये आपल्या जाणार.